हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत बटाटा मसाला पुरी। मस्त बटाट्यापासून बनलेली मस्त खुसखुशीत आणि टम्म फुगलेली अशी पुरी आज आपण बनवणार आहोत। चला तर पाहूया ही बटाटा मसाला पुरी कशी बनवायची ते। इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घेते आणि त्यामध्ये मी 3 मोठे बटाटे उकडून घेतले होते आणि ते मॅश करून यामध्ये टाकायचे उकडलेले बटाटे। आणि आता यामध्ये मी अर्धी वाटी तीळ टाकते, तीळ भरपूर टाकायचे आणि हळद टाकते अर्धा चम्मच आणि लाल तिखट टाकते 2 चम्मच आणि मीठ टाकते 1 चम्मच आणि चिली फ्लेक्स टाकते 1 चम्मच आणि यामध्ये मी 1 चम्मच धना पावडर टाकते आणि 1 चम्मच जीरा पावडरही टाकते आणि यामध्ये मी आता 1 चम्मच आले लसूणची पेस्ट टाकते आणि कोथिंबीर टाकते बारीक कट करून। आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे, पीठ मळून घ्यायचे। याचा पाणी टाकायचं नाही, आधी हे असंच बटाटा आहे ना जे उकडलेलं त्याच्यामध्ये छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मग नंतर थोडंसं असं पाणी टाकून व्यवस्थित असं याचं पीठ मळून घ्यायचं। जास्त पाणी टाकून असं पातळ नाही मळायचं, पीठ घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आपल्याला। याचं थोडंसं पाणी टाकून पीठ छान घट्टसर असं मळून घ्यायचंय। हे पहा पीठ छान असं व्यवस्थित असं मी मळून घेतलेली आहे। आता यावरती मी 1 चम्मच तेल टाकते, तेल टाकून परत 2 मिनिटं मळून घेते आणि मग नंतर हे पीठ आपल्याला असंच झाकून ठेवायचे अर्ध्या तासासाठी। यावरती तेल टाकूनही मी पीठ मळून घेतलेली आहे। यावरती झाकण ठेवून मी अर्धा तास हे पीठ असंच ठेवते आणि आता अर्धा तास झालेले आहेत आणि आपलं पीठ छान असे व्यवस्थित असं तयार आहे पुऱ्या बनवण्यासाठी। या पद्धतीने या साइजचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे त्या पिठाचे आणि मग हे आपल्याला लाटून घ्यायचे। ते तुमच्याकडे पुरी साचा असेल तर त्या साच्यामध्येही बनवलं तर चालतं। या पद्धतीने मी छोटे छोटे असे पुऱ्या लाटून घेते या साइजचे। हे पहा आता पुरी लाटून झालेली आहे। आता मी त्याच पद्धतीने सगळे पुऱ्या लाटून घेतलेली आहे आणि तेल गरम झाल्याच्या नंतर एकदम गरम तेलामध्ये आपल्याला या पुऱ्या सोडायच्या आहेत आणि मस्त असे तळून घ्यायचे त्या पुऱ्या। छान फुगतात त्या पुऱ्या आणि टेस्ट खूप छान लागते। हे पहा किती छान पुरी फुगलेली आहे। आता मी याला पलटून घेते आणि दुसऱ्या साइडनेही 2 मिनिटं पुरी छान अशी तळून घेते। संध्याकाळच्या टाइमला किंवा सकाळी मुलांना टिफिनला द्यायला हा पुरीचा प्रकार खूप छान आहे, सगळ्यांनाच खूप आवडतं, लहान मुलांना तर खूप आवडतो। तर तुम्ही एकदा नक्कीच या पद्धतीने बटाटा मसाला पुरी घरी नक्की बनवून पहा आणि खूप पटकन बनते, झटपट बनते, जास्त वेळही लागत नाही। पाहू शकता पुरी मस्त अशी टम्म फुगलेली आहे आणि तळून झालेली आहे ही पुरी। आता मी हे काढून घेते आणि याच पद्धतीने मी बाकीच्याही सगळ्या पुऱ्या तळून घेते। दुसरी पुरी ही पहा किती छान फुगलेली आहे। ही पुरी मी काढून घेते एका प्लेटामध्ये। किती मस्त दिसतीये। हे पहा आपल्या मस्त अशा टम्म फुगलेल्या बटाटा मसाला पुरी तयार आहे। सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांना टिफिनला देण्यासाठी, संध्याकाळी स्नॅक्ससाठी ही बटाटा मसाला पुरी खूप छान आहे, टेस्ट खूप छान लागते। जर तुम्ही कधी या पद्धतीने मसाला पुरी बनवली नसेल तर घरी एकदा नक्कीच बनवा। मी तुम्हाला ही एक पुरी तोडून दाखवते। हे पहा किती मस्त नरम आणि छान अशा पुऱ्या तयार आहेत। तुम्ही घरी एकदा नक्की बनवा आणि कमेंट करून सांगा कसे झाले होते ते। आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। थँक यू फॉर वॉचिंग।